नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा या ठिकाणी मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील समीर हा शब्द बघा वायू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, ज्याची किंमत होऊ शकणार नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी काय विचारले, जन्मजात श्रीमंत असलेला त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? जन्मजात श्रीमंत असलेला बघा गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। कुटीर बघा, या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ झोपडी या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 5वा पहा, असतील सीते तर जमतील भूते या ठिकाणी बघा एक म्हण आहे, या ठिकाणी आपल्याला या म्हणीचा योग्य अर्थ सांगायचा आहे। बघा, असतील सीते तर जमतील भूते या ठिकाणी म्हण आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, एखाद्याकडे बघा धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्या भोवती 4 माणसे जमतात, या ठिकाणी बघा या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6वा बघा, ओनामा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ओनामा करणे बघा, ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे, प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7वा बघा, मी चित्रपट पाहत होतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, मी चित्रपट पाहत होतो, बघा मी पाहत होतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 8वा पहा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? बघा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक 9वा बघा, देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? देवाहून, ऊनहून बघा ऊनहून हे प्रत्यय, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 10वा बघा, आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? आमरण बघा, आमरण बघा या शब्दामध्ये अव्ययभाव समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय? बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कुसुमाग्रज बघा हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वांनी शांत बसावे अशा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग? सर्वांनी शांत बसावे कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे? बघा, सर्वांनी शांत बसावे बघा आकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग? बघा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पुल्लिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आंबा या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। आंबा या शब्दाचं अनेक वचन आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, आंबे या ठिकाणी आपला अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 15वा पहा, दुःख, आनंद, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात?
बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, दुःख, आनंद, आश्चर्य यासारखा भावना प्रगट करणारे बघा शब्द शेवटी उद्गारवाचक चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी चिन्ह वापरतात। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा शिक्षक पात्रता TET परीक्षा आपल्याकडे बघा 6000 प्रश्नसंग्रह असेल बघा, एक अतिसंभाव्य PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र असेल, मराठी असेल, बघा सोशल सायन्स असेल, बघा याचे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF व मागील सर्व पेपर तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, समूहवाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी लोकांची खालीलपैकी काय असते? बघा लोकांची गर्दी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य समूहवाचक शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे। बघा गायीने गवत खाल्ले, गायीने, ने, एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा ने, एशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे ते प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे। बघा मोठ्या ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी विशेष नाम असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 17 पहा, गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी सौंदर्य, मित्रत्व, मांगल्य, नम्र अशा प्रकारचे 4 शब्द आहेत। गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा नम्र ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी गटामध्ये न बसणारा तो शब्द राहील। बाकीचे सर्व बघा शब्द हे भाववाचक नाम या प्रकारचे ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 20 बघा, अरे रे तुला लागलं का अशा प्रकारचं वाक्य आहे। या वाक्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं अव्यय आहे? बघा केवल प्रयोगी अव्यय या प्रकारचे या ठिकाणी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे। बघा हुशार, मूर्ख, भित्रा अशा बघा वरीलपैकी सर्व बघा या ठिकाणी विशेषण असलेले ते पर्याय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा पंकज या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा पंकज म्हणजे कमळ ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपराधी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा अपराधी बघा या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे। बघा निरपराधी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा, बघा न ठेवणारा म्हणजे नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार पहा, खापर फोडणे अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा खापर फोडणे। बघा खापर फोडणे म्हणजे बघा दुसऱ्याला दोष देणे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा बाळकडू बघा अशा प्रकारच्या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचे आहे बाळकडू। लहानपणापासून बघा लागलेले वळण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या अलंकारिक शब्दाचा अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाल, लुकन, ताळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे सर्व शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा नाल, लुकन, ताळा बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 7 पहा, वाहवा, शाबास, अरे रे हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? बघा वाहवा, शाबास, अरे रे बघा हे सर्व शब्द केवल प्रयोगी अव्यय या ठिकाणी या जातीचे ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे? बघा या ठिकाणी भाववाचक नाम नाही। बघा मोठेपणा, लायकी, शहाणा, नम्रता अशा प्रकारचे 4 शब्द आहेत, भाववाचक या ठिकाणी नाम नाही। बघा
नम्रता भाववाचक नाम आहे, मोठेपणा भाववाचक नाम आहे, लायकी भाववाचक. बघा शहाणा या ठिकाणी हा शब्द भाववाचक नाम नसले या ठिकाणी पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला गुण विशेषण आपल्याला ओळखायचं आहे. गुण विशेषण बघा, गुण विशेषण बघा, ऑप्शन क्रमांक शूर सैनिक. बघा या ठिकाणी गुण विशेषण असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक दहावा बघा, मी भोजन केले होते या प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते. बघा या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वृद्ध हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द बघा, वृद्ध. बघा वृद्ध हा शब्द तर या ठिकाणी तद्भव या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात. बघा स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार म्हणजे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक मनमोजी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या शब्दाला तद्भव शब्द म्हणावे. बघा खालीलपैकी कोणत्या शब्दाला तद्भव शब्द म्हणावे. वा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मूळ संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन आलेला शब्द म्हणजे बघा मूळ संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन आलेला शब्द म्हणजे त्या ठिकाणी तद्भव शब्द होय. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा अशा प्रकारचे बघा शब्द परीक्षेमध्ये येत असतात. शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. शारीरिक. बघा शारीरिक बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी शुद्ध शब्द असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संधी होणाऱ्या अक्षरापैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यावेळेस खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी होते. बघा संधी होताना बघा संधी होणाऱ्या बघा पहिल्या अक्षरापैकी बघा पहिले अक्षर हे कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो. बघा पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो तेव्हा बघा या ठिकाणी पूर्वरूप संधी या ठिकाणी होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्योदय या ठिकाणी योग्य या ठिकाणी आपल्याला विग्रह सांगायचा आहे. सूर्योदय. बघा सूर्योदय, सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 17 पहा, तो माझ्याहून 7 वर्षांनी मोठा आहे. बघा या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची आहे. बघा तो माझ्याहून, ऊनहून. बघा आपल्याकडे झाला होता प्रश्न ऊनहून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे ते प्रत्यय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विजय निबंध लिहितो अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा विजय निबंध लिहितो. बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक केशव कुमार बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीचं टोपण नाव आहे. केशव कुमार. बघा केशव कुमार बघा हे टोपण नाव प्रल्हाद केशवात्रे बघा या कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोलका पोपट उडून गेला या वाक्यामध्ये बघा बोलका हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे. बोलका. बोलका पोपट उडून गेला. बोलका. बघा बोलका या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 गुण विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. भार्या. बघा या ठिकाणी भार्या म्हणजेच बघा भार्या म्हणजे बघा पत्नी या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे. बघा वाचत असे म्हणजे रीती बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कवितेची रचना करणारी शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. कवयित्री. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी आपल्याला समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण ओळखायचं आहे. बघा 4 शब्द आहेत. समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण ओळखायचं आहे. बघा मीठ भाकर बघा या ठिकाणी हा शब्द समाहार द्वंद्व समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं बघा स्पष्टीकरण द्यायचं असल्यास पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात.
बघा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. स्पष्टीकरण द्यायचं असल्यास बघा अवतरण चिन्ह या प्रकारचं चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे, अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, शिक्षक पात्रता परीक्षा बघा आपल्याकडे 8000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण या ठिकाणी एक PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व बघा महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.